तर लातूरमध्ये कसं ज्वारीची भाकर खूप फेमस आहे. आमच्याकडे पण खूप ज्वारीची भाकर बनते. वर्षाचे 12 महिने तर ज्वारीची भाकर असतेच आमच्याकडे. तर मम्मी आमची ज्वारीची भाकर बनवते, तुम्ही बघू शकता. ते स्टेप बघा मम्मी कशी बनवते ज्वारीची भाकर. ज्वारीची भाकर प्रत्येकाला येत नसते, ती पण एक टेक्निक असते. आपण पीठ मळू शकतो, पण बाकी ते दोन्ही हाताने फ्लॅट करून त्याला प्रॉपर चपाती आपण कशी लाटतो तशी गोल आली पाहिजे. तर मम्मी बघा कशी एकदम प्रॉपर करेल. आई तुला किती वर्ष झाली तू भाकरी बनवतेस? बघा आई कशी भाकरी बनवते. आई तू किती वर्ष झाले भाकरी बनवतेस जरा सांग. मी 10 वर्षाची होती तेव्हापासून भाकऱ्या बनवते आणि छान छान बनवते. बापरे, म्हणजे तू वयाच्या 10व्या वर्षापासून तू भाकरी बनवायला शिकलीस. आणि भाकरीच खात होतो गावाला. हां, गावी तर बरोबर भाकरीशिवाय तर काय अन्न जायचं नाही. भाकर असेल तर एक भाकर खाली की माणूस मस्त दिवसभर. बघा मित्रांनो कशी मम्मी भाकरी करते. एक भाकर खाल्ली की तुम्हाला दिवसभर विचारायला नको. मस्तपैकी गोल राऊंड झालेला आहे, प्रॉपर शेप. गावाकडल्यासारख्याच मोठ्या पण बनवते मी, हो, छोट्या नाही बनवत. ॲक्च्युली मुंबईमध्ये कसे काही लोक बेलने जसं आपण चपाती कशी लाटतो मित्रांनो तशी बनवतात, पण ही त्या काळामध्ये ते लोक एकदम हातानेच प्रॉपर मोठी भाकर बनवायची. बघा तर मस्तपैकी तवा भरून बनवली आहे. अशा प्रकारे भाकरला पाणी लावून त्याला व्यवस्थित करते. सुंदरी सुंदरी भाकर पण एक सुंदरी आहे. मी खालचा पॅन पण बघू शकता किती क्लीन आहे एकदम. वो, प्रत्येकाला ती पीठ मळताच येत नाही. पीठ जसं तुम्ही चांगलं मळणार तशी चांगली तुमची भाकर प्रॉपर एकदम शेपमध्ये आणि मस्त सॉफ्टनेस होणार. एकदम खायला पण एकदम मजा येते. पण जास्त भाकर खाण्याची मजा कशामध्ये आहे? कशाबरोबर आपण जास्त खाऊ शकतो भाकर? मटणाबरोबर. व्हेरी नाईस. भात बनवलेला आहे, गरम गरम भाकर आहे. ह्याच्यात बघूया काय आहे. लाल रसाचं मटण बघू शकता मित्रांनो, मस्त बनवलं आहे. गावरण आईने ॲक्च्युली गावचा मसाला आणलेला आहे. असं वाटतं जाऊन खावं पटकन. तर थोड्याच वेळात मी आता खाणार आहे मित्रांनो गावरण मटण.